हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर आज आपण बनवतो आहे चेरी. येस, टरबूज. आपण जेव्हा टरबूज खातो आणि टरबूजाचा जो गर असतो तर त्यापासून चेरीसुद्धा बनतं आहे. सो लेट स्टार्ट. मी सर्वात आधी एक पातेलं घेतलं, त्यामध्ये पाणी टाकलं आणि त्यामध्ये पाक तयार करण्यासाठी साखर टाकली. साखर विरघळून घेतली आणि मस्त त्याचा छान पाक होऊ दिला. तोपर्यंत टरबूजाचे जे फोडी होत्या त्याचा बारीक बारीक तुकडे केले, म्हणजे ते वाळल्यानंतर असे छान छोट्या छोट्या चेरीज तयार होतील असं. याला आपण वेगवेगळ्या शेपमध्ये सुद्धा कापू शकतो. अगदी लाल टरबूज एकदम पांढरं असं असं दिसेपर्यंत त्याला कापून घ्यायचं. त्यामध्ये नंतर मी असे खाण्याचे कलर घेतलेत आणि जो पाक होता आपला जो छान तयार झाला, त्यानंतर त्या पाकमध्ये म्हणजे पाक मी वेगवेगळ्या प्लेट्समध्ये टाकला आणि त्या प्लेटमध्ये कलर मिक्स केले खाण्याचे. तुम्ही जर खूप गोड खात असला तर त्या पाकामध्ये तुम्ही अजून जास्त साखर टाकू शकता आणि एकदम असा घट्ट असा पाक करून घ्यायचा. त्यानंतर त्या पाकमध्ये मी टाकले कलर, खाण्याचे कलर. मध्ये कलर टाकलेला कलर ब्लेंड म्हणजे थोडासा मिक्स केला आणि त्यानंतर आपण जे तुकडे केले होते टरबूजाचे ते मी त्यामध्ये मिक्स केलेत. यामध्ये टरबूजाच्या ज्या फोडी टाकल्या त्या फोडी टाकल्यानंतर आपण त्याला डायरेक्ट उन्हामध्ये ठेवू शकतो, पण मी हे म्हणजे रात्री करायला घेतली होती रेसिपी, त्यामुळे ऊन तर नव्हतंच. मग मी त्याला फ्रीझरमध्ये ठेवलं. उन्हामध्ये सुद्धा जेव्हा ते वाळतात तेव्हा एकदम मस्त असं कडक होऊन जातात त्या, आणि जेव्हा तो पाक पूर्ण असं शोषला जातो त्यानंतर त्या खायला खूप सुंदर लागतात. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. हे ऑरेंज कलरची आणि ही येलो कलरची. आता याला छानपैकी असं भिजू द्यायचं, एकतर उन्हामध्ये ठेवायचं नाहीतर फ्रीझरमध्ये.